तारक मंत्र हे श्री स्वामी समर्थांनी दिलेलं कलियुगातील अमूल्य वरदान आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल तारक मंत्राचं पाणी कसं करावं, तारक मंत्राचं पाणी का प्यावं, तारक मंत्राच्या पाण्याचे आध्यात्मिक फायदे, मनशांती, भीती, चिंता आणि नकारात्मक विचारांवर तारक मंत्राचा प्रभाव। तारक मंत्राचं पाणी हे केवळ एक धार्मिक क्रिया नसून ही स्वामी समर्थांशी जोडणारी एक श्रद्धेची साधना आहे। नियमित तारक मंत्राचं पाणी घेतल्याने मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात योग्य मार्ग मिळतो, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे। हा व्हिडिओ पूर्ण शांत मनाने ऐका आणि शक्य असल्यास रोज तारक मंत्राचा जप करून पाणी प्या। योग्य वेळी स्वामी योग्य मार्ग दाखवतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तारक मंत्र हे श्री स्वामी समर्थांनी कलियुगातील भक्तांसाठी दिलेलं एक अतिशय सोपं पण तितकंच प्रभावी आध्यात्मिक साधन आहे। आजच्या काळात माणूस बाहेरून जरी हसत असला तरी मनातून खूप थकलेला असतो। चिंता, भीती, नकारात्मक विचार, अपयश, आजारपण, कौटुंबिक तणाव यामुळे मन अस्वस्थ झालेलं असतं। अशा वेळी स्वामींचा तारक मंत्र हा भक्तासाठी आधाराचा काठीसारखा ठरतो। अनेक भक्त तारक मंत्राचा जप करतात, पण तारक मंत्राचं पाणी कसं करायचं आणि हे पाणी का प्यायचं हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो। आज आपण याच विषयावर शांतपणे, श्रद्धेने आणि अनुभवाच्या आधारावर सविस्तर जाणून घेणार आहोत। तारक मंत्राचं पाणी करायला फार मोठी साधना, उपवास किंवा कठोर नियम लागत नाहीत। यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची शुद्धता आणि स्वामींवरचा विश्वास। सकाळी उठल्यानंतर शक्य असल्यास आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत। घरात देवघर असेल तर देवघरात, नसेल तर शांत आणि स्वच्छ जागी बसावं। एक स्वच्छ तांब्या, पेला किंवा भांडं घ्यावं आणि त्यात पिण्याचं स्वच्छ पाणी भरावं। ते पाणी आपल्यासमोर ठेवून काही क्षण डोळे बंद करून खोल श्वास घ्यावा आणि मन शांत करावं। मनात चाललेली घालमेल, भीती, चिंता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून एकच भाव मनात ठेवावा, स्वामी मी तुमच्या चरणी शरण आलो आहे। यानंतर पाण्याकडे पाहत किंवा डोळे बंद करून श्रद्धेने तारक मंत्राचा जप सुरू करावा। ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र किमान 11 वेळा तरी म्हणावा। शक्य असल्यास 21, 51 किंवा 108 वेळा जप करावा। जप करताना असं समजावं की आपल्या मुखातून निघणारा प्रत्येक मंत्र त्या पाण्यात उतरतो आहे। ते पाणी केवळ पाणी राहत नाही, तर ते मंत्रमय, शक्तिमय आणि स्वामींच्या कृपेने भरलेलं होत आहे। तारक मंत्र तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा म्हणू शकता। स्वामी समर्थांचा तारक मंत्र पूर्ण झाल्यावर दोन्ही हात जोडून त्या पाण्याला नमस्कार करावा आणि मनात प्रार्थना करावी, स्वामी या पाण्यात तुमची कृपा उतरू दे, मन माझं शांत होऊ दे, माझं शरीर शुद्ध होऊ दे आणि माझ्या आयुष्यात योग्य मार्ग दाखव। त्यानंतर ते पाणी हळूहळू शांतपणे प्यावं। प्रत्येक घोट घेताना मनात स्वामींचं नाव असू द्यावं। आता प्रश्न पडतो की तारक मंत्राचं पाणी का प्यावं? याचं उत्तर केवळ धार्मिक नाही तर आध्यात्मिक आणि मानसिक आहे। माणसाचं शरीर मोठ्या प्रमाणावर पाण्याने भरलेलं आहे। जेव्हा आपण मंत्र जप करून पाणी पितो तेव्हा त्या मंत्राची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते, असं अनेक साधक आणि भक्त मानतात। आज आपलं मन सतत अस्थिर असतं। भीती, राग, नैराश्य, नकारात्मक विचार मनात घर करून बसलेले असतात। याचा परिणाम थेट शरीरावर होतो। तारक मंत्राचं पाणी हे सर्वप्रथम मनाला शांत करतं। मन शांत झालं की विचार स्वच्छ होतात, निर्णय घेण्याची शक्ती वाढते आणि आत्मविश्वास हळूहळू मजबूत होतो। अनेक भक्तांचे अनुभव आहेत की नियमित तारक मंत्राचं पाणी प्यायल्यामुळे मनावरील ओझं हलकं होतं, सतत वाटणारी भीती कमी झाली, रागावर नियंत्रण मिळालं, झोप सुधारली आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरं जाण्याची ताकद मिळाली। हे सगळं एका दिवसात होत नाही, पण सातत्य ठेवलं तर स्वामी हळूहळू मार्ग दाखवतात। तारक मंत्राचं पाणी म्हणजे कोणताही चमत्कार नाही, तर ही एक श्रद्धेची आणि विश्वासाची प्रक्रिया आहे। जेव्हा भक्त पूर्ण मनाने स्वामींना शरण जातो तेव्हा स्वामी त्याला आतून बळ देतात। तारक मंत्राचं पाणी प्यायल्याने
माणूस स्वतःशी जोडला जातो. बाहेरच्या गोंधळापेक्षा आतल्या शांततेकडे त्याचं लक्ष जातं. संकट असतात, समस्या असतात, पण मन खचत नाही. स्वामी समर्थांनी सांगितलेला तारक मंत्र हा भक्ताला धीर देतो, आधार देतो आणि संकटात हात धरून चालायला शिकवतो. अनेक भक्त असं सांगतात की तारक मंत्राचं पाणी म्हणजे स्वामींची आठवण पोटात घेणं आहे. जेव्हा मन घाबरतं तेव्हा हे पाणी एक प्रकारचं मानसिक कवच बनतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की हे पाणी श्रद्धेने प्यावं, चमत्काराच्या अपेक्षेने नाही. हे कोणत्याही आजारावर औषधाचा पर्याय नाही, पण मानसिक बळ देणारं नक्कीच आहे. कोणालाही जबरदस्तीने हे पाणी देऊ नये. ज्याची श्रद्धा आहे त्यानेच हे करावं. रोज शक्य नसेल तर आठवड्यातून 2-3 वेळा तारक मंत्राचं पाणी केल्यास मनाला आधार मिळतो. शेवटी एवढंच सांगावं वाटतं की तारक मंत्राचं पाणी ही साधी प्रक्रिया असली तरी तिच्या मागे स्वामींची अपार कृपा आहे. जेव्हा भक्त थकतो, हरतो, निराश होतो तेव्हा स्वामी समर्थ हळूच म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही आयुष्यात कुठे अडकला असाल, मनातून खूप थकला असाल तर आजपासून शांत मनाने तारक मंत्राचं पाणी सुरू करा. स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतील. तारक मंत्राचं पाणी ही केवळ रोजची एक सवय नसून ती स्वामी समर्थांशी नातं जोडणारी एक शांत संवादाची वेळ आहे. दिवसातला हा तो क्षण असतो जिथे माणूस बाहेरच्या जगापासून थोडा दूर येतो आणि स्वतःच्या मनाशी, स्वतःच्या वेदनांशी प्रामाणिकपणे समोरासमोर उभा राहतो. जेव्हा आपण तारक मंत्र म्हणत पाण्याकडे पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यातून न दिसणारी, मनात साठवलेली भीती, दुःख आणि असहायता हळूहळू विरघळू लागते. त्या पाण्यात आपण फक्त मंत्र नाही तर आपली व्यथा, आपली प्रार्थना आणि आपली आशा मिसळत असतो. म्हणूनच ते पाणी प्यायल्यावर केवळ तहान भागत नाही तर मनालाही थोडी शांती मिळते. अनेक वेळा आयुष्यात असं होतं की आपल्याला कोणाशीच मन मोकळं करता येत नाही. घरातले लोक, मित्र, नातेवाईक असूनही मन एकटं पडलेलं असतं. अशा वेळी तारक मंत्राचं पाणी हे एक मुख्य साक्षीदार बनतं. आपण काही न बोलता स्वामींशी सगळं सांगून टाकतो. हळूहळू मनात विश्वास निर्माण होतो की मी एकटा नाही. हा विश्वासच माणसाला उभं राहण्याची ताकद देतो. संकट लगेच संपेलच असं नाही, पण संकट पेलण्याची शक्ती नक्की मिळते. तारक मंत्राचं पाणी नियमितपणे घेत राहिलं तर माणसाच्या विचारधारेत बदल घडू लागतो. नकारात्मकतेपेक्षा स्वीकाराची भावना वाढते. रागाच्या जागी संयम येतो. घाईच्या निर्णयाऐवजी शहाणपणाने विचार करण्याची सवय लागते. स्वामी समर्थांच्या कृपेने मनाला धैर्य लाभतं. हाच स्थैर्याचा गुण आपल्याला आपल्या आयुष्यात योग्य दिशा दाखवतो. म्हणूनच तारक मंत्राचं पाणी म्हणजे केवळ पाणी नसून ते भक्ताच्या जीवनात उतरलेली स्वामींची कृपा आहे, जी हळूहळू, शांतपणे व निश्चितपणे जीवन बदलत जाते. तुम्हाला हे स्वामींचे विचार आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन स्वामी विचारांसोबत.